नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो, निपुण महाराष्ट्र अभियान कृती कार्यक्रमाअंतर्गत इयत्ता 3री ते 5वीच्या विद्यार्थ्यांचं लेखन कौशल्य विकसित करण्याकरिता तसेच अपेक्षित अध्ययन क्षमता साध्य करण्याकरिता त्यांचे विविध स्तर आपल्याला पार करून घ्यायचे आहे। आज आपण या ठिकाणी श्रुतलेखनाकरिता 4 ते 5 शब्दांचे 1 ते 2 सोपी वाक्य योग्य गतीने लिहितो हा स्तर गाठण्याकरिता एक कृती घेणार आहोत। कृतीचं नाव आहे जोडी श्रुतलेखन। कृती म्हटलं की आपल्याला पूर्वतयारी पाहिजे आणि पुरेसं साहित्य पण आपल्याकडे पाहिजे। मग आपल्याकडे साहित्य लागणार आहे तर आपल्या स्तरानुसार आपल्याकडे वाक्य कार्ड लागणार आहे आणि लेखनाची कृती असल्यामुळे विद्यार्थ्यांकडे वही आणि पेन। चला मग ही कृती विद्यार्थ्यांसोबत कशी घ्यायची ते आपण बघूया। सर्वप्रथम आपण आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या जोड्या तयार करून घ्यायच्या। जोड्या तयार केल्यानंतर विद्यार्थ्यांना काही सामूहिक सूचना द्यायच्या की आता मी ज्या जोड्या तयार केल्या त्या जोडीपैकी एका जोडीला मी समोर बोलवणार आहे आणि त्यांच्यामध्ये एक कृती करून घेणार आहे। त्या कृतीचं तुम्हाला सुद्धा निरीक्षण करायचं आहे कारण नंतर ही कृती तुम्हालाही करायची आहे। मग आपण एका जोडीला समोर बोलवावे आणि त्या जोडीला समोर बोलवल्यानंतर त्यांना काही वैयक्तिक सूचना द्यायच्या आहेत। जसं 2 विद्यार्थी आहेत तर त्यांना सांगायचं एका विद्यार्थ्याला मी वाचक बनवणार आहे आणि दुसऱ्या विद्यार्थ्याला लेखक बनवणार आहे। जो विद्यार्थी वाचन करणार आहे त्या विद्यार्थ्यांकडे मी एक वाक्य कार्ड देणार आहे आणि जो विद्यार्थी लेखन करणार आहे त्याच्याकडे वही आणि पेन। आणि जो विद्यार्थी लेखन करणार आहे त्या विद्यार्थ्याला आपण तो लेखन करू शकेल अशा जागेवर बसवायचा आहे। आधी दिलेल्या सूचनेप्रमाणे वाचन करणाऱ्या विद्यार्थ्याकडे आपण एक कार्ड देऊ। जसं कार्डवर लिहिलेलं असेल की आज माझा वाढदिवस आहे, आईने चॉकलेट केक आणला। हे वाक्य कार्ड आपण त्या विद्यार्थ्यांकडे दिलेलं आहे। त्या विद्यार्थ्याला म्हणायचं की सुरुवातीला तू याचं वाचन करून तुझ्या जोडीदाराला ऐकव, नंतर दुसऱ्यांदा त्याचं वाचन कर आणि जोडीदाराला लेखन करायला सांगायचं। मग त्याचं लिहून झाल्यानंतर आता दोघांच्याही आपल्याला भूमिका बदलवायच्या आहे। आता लेखन करणारा विद्यार्थी वाचन करणार आहे आणि वाचन करणारा विद्यार्थी लेखन करणार आहे। पण आपण एक काळजी घ्यायची की सुरुवातीला दिलेलं वाक्य कार्ड न देता आता आपण दुसरं वाक्य कार्ड द्यायचं जेणेकरून विद्यार्थ्यांनी ते सुरुवातीचं वाक्य कार्ड स्वतः बघितलेलं असते, म्हणून आपण त्यांना दुसरं वाक्य कार्ड देऊ। जसं आज रविवार आहे, मी बाबांसोबत फिरायला जाणार आहे। हे वाक्य कार्ड आपण विद्यार्थ्याला दिलं, त्यालाही सांगायचं की तू सुरुवातीला वाचन करून त्या विद्यार्थ्याला ऐकव, नंतर दुसऱ्यांदा पुन्हा ते वाक्य कार्ड तू वाच आणि तुझा जोडीदार त्याचं लेखन करेल। दोघांचेही लेखन कार्य पूर्ण झाल्यानंतर आपण त्यांचं लेखन कार्य तपासून घेऊ। लेखन कार्य त्यांचं बरोबर असेल तर दोघांचंही आपण कौतुक करू। जर एकाचं काही शब्द जर चुका झाल्या असेल किंवा काही शब्द चुकलेले असेल तर त्या शब्दांना गोल करून योग्य शब्द आपण त्याला लिहून देऊ आणि जे वाक्य कार्ड आपण विद्यार्थ्यांना दिले होते त्या वाक्य कार्डवरील दोन्ही वाक्य कार्डवरील वाक्य आपण फळ्यावर लिहू। ही कृती आपण आता एका जोडीसोबत घेतली, हीच कृती आपण दुसऱ्या जोडीला बोलवूनही समोर घेऊ शकतो। वर्गातील इतर जोड्यांनाही आपण एक एक करून बोलवू शकतो। जर आपल्याला जोड्यांना समोर बोलवायचं नसेल तर आपण त्यांच्या ठिकाणीच त्यांना आपण त्यांच्या भूमिका ठरवून देऊ। जसं एकाला वाचकाची तर दुसऱ्याला लेखकाची आणि त्यांना एक वाचन कार्ड देऊ आणि ही कृती आपण पूर्ण करून घेऊ शकतो। विद्यार्थ्यांचं लेखन कार्य आपल्याला फळ्यावर लिहूनही त्यांच्या मित्रांकडून त्यांचं तपासून घेता येईल। मग अशा कृती आपण वर्गात घेतल्यामुळे काय होणार आहे तर या कृतीमुळे विद्यार्थ्यांचं श्रवण कौशल्य वाढणार आहे, त्यांचं लेखन कौशल्य वाढणार आहे, तसेच त्यांचं संवाद कौशल्यसुद्धा वाढणार आहे आणि जोडीत काम केल्यामुळे सहकार्याची भावनासुद्धा वाढणार आहे। चला मग आपण पण आपल्या वर्गात ही कृती घेऊया। धन्यवाद।